बातमी पनवेलमधून आहे। पनवेलमधून एक पिस्टल आणि 6 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली। एक आरोपी ही अटकेत आहे। पनवेल शहर पोलिसांनी कारवाई केलेली आहे। आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई केल्याचं बोललं जातंय। आरोपीची कसून चौकशी सुद्धा सुरू आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझ्या सहकारी कविता लोखंडे आपल्या सोबत आहे। कविता, नेमका काय प्रकार आहे? हा आरोपी नेमका कोण आहे आणि सध्याची काय अपडेट्स आहेत? नक्की सिद्धेश, पनवेल शहर पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आपल्याला पाहायला भेटते। निवडणुका येऊ ठेपलेल्या आहेत। 15 जानेवारीला निवडणुका आहेत आणि अशातच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी घटना मानली जाते। एका गाडीमध्ये जे आहे ते पनवेल पोलिसांनी कारवाई केलेली आहे। गाडीची तपासणी करताना एक पिस्टल आणि 6 जिवंत काडतुसं जी आहेत ती सापडलेली आहे आणि पनवेल शहर पोलिसांनी हे या आरोपीला देखील पनवेल पोलिसांनी अटक केलेली पाहायला भेटते। पुढील तपास पनवेल शहर पोलीस करताना पाहायला भेटतात। परंतु नवी मुंबई असेल, पनवेल असेल, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अशा प्रकारची पिस्तूल असेल, काडतुसं असेल, याची तस्करी होणं किंवा हे बाळगणं हे नियमांच्या पलीकडे आहे आणि आता पनवेल शहर पोलिसांनी जी आहे ही मोठी कारवाई केलेली आपल्याला पाहायला भेटते आणि या आरोपी संदर्भात जो आहे तो अधिक तपास पनवेल शहर पोलीस करताना आपल्याला पाहायला भेटतात। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद कविता, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।